नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप तुमच्या फायद्याचा आहे, जेणेकरून तुमचे सर्व काही प्रश्न किंवा डाऊट जे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशाबद्दलचे प्रश्न, कशाबद्दलचे डाऊट आहेत ते म्हणत आहेत ताई. तर तुम्हाला 3 प्रकारची जी क्वालिटी आहे पेपर पॅटर्नची आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती, त्याची क्वालिटी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. पाणी व्यवस्थित तिन्ही पॅटर्नवर तुम्हाला पाण्याचा वापर करून मी वॉटरप्रूफ कोणता आहे, आर्ट पेपरची क्वालिटी कशी आहे, कार्डशीट पेपरची क्वालिटी कशी आहे, हे सर्व काही तुम्हाला मी डेमो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जेणेकरून तुमचे सर्व काही जे प्रश्न आहेत ती सॉल्व्ह होणार आहेत. आणि बऱ्याच मैत्रिणींना अगोदर असा प्रश्न पडला असेल की टायटलवर ताईंनी सांगितलेलं आहे, मी आहे तोपर्यंत कटोरी ब्लाऊज असो, कटोरी ब्लाऊज कट करायचं टेन्शन घ्यायचं नाही. अगदी परफेक्ट कटिंग तुम्ही करू शकतात आणि कस्टमरची तुमच्याकडे रांग लागली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला थंबनेल तर दिसलंच असेल. पण त्याचं कारण जे आहे, कारण तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न घेतल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट काय आहे ते तुम्हाला सर्व काही ऑर्डर केल्याच्या नंतर समजणार आहे. जेणेकरून तुम्हाला मी त्याची क्वालिटीही चेक करून दाखवणार आहे. आणि 3 प्रकारच्या क्वालिटी आहेत, त्याच्या प्राईजही आपल्या वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला डेमो म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित अशी सविस्तर सर्व काही माहिती जी आहे पेपर पॅटर्न वापरून मी 40 साईजचा कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कट करून दाखवणार आहे. जेणेकरून कमी जास्त कस्टमरच्या ब्लाऊजची उंची असेल, कशा पद्धतीने कमी करायची आहे, कशा पद्धतीने वाढवायची आहे, त्यानंतर कटोरी तुम्हाला कशा पद्धतीने कट करायची आहे, सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशा पद्धतीने करायची, हे सर्व जे प्रश्न आहेत ना तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सॉल्व्ह होणार आहेत. जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होत आहेत बऱ्याच मैत्रिणी माझ्या की परफेक्ट बसतील का नाही, त्यांनी ऑर्डर नंतर करतात, अशा बरेच तुम्हाला आता व्हॉट्सअपला मी सांगितले असते. दिवसाचे मला व्हॉट्सअपला मेसेज कंप्लीट 100 तरी व्हॉट्सअप नंबर येत असतात. त्याच्यातल्या काहीच महिला बिनधास्त पेमेंट करत असतात. पेमेंट अगोदर केल्याच्या नंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि 100% आपली फसवणूक होणार नाही. स्पीड पोस्टामार्फत तुमच्यापर्यंत पार्सल आपले येत असतात. हां, लेट होईन ज्यावेळेस आपले सुट्ट्या ज्या आहेत, पोस्टाला सुट्ट्या आल्या, सरकारी सुट्टी आली की पोस्टाला सुट्टी येते, त्याच्यामुळे थोडा लेट होईल. पण 8-10 दिवसाच्या आत तुमचं पार्सल जे आहे ती तुमच्या घरपोच, अगदी कुठे तुम्हाला जायची सुद्धा गरज लागणार नाही. आणि नाहीच तुमचं पार्सल लवकर म्हणजे आलं तर म्हणजे पोस्टमॅनने आणून नाही दिलं तर तुम्हाला पोस्टातून फोन येत असतो, तुमचं पार्सल असं असं आलेलं आहे, तुम्ही घेऊन जावा म्हणून. तर हे सर्व काही प्रोसेस जे आहे ऑल महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकतात. तर बिनधास्त तुम्ही ऑर्डर करू शकतात. ऑल महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर दिल्लीच्या पुढच्या ताईंची ऑर्डर आलेली आहे. त्या म्हटलेल्या आहेत की म्हणजे प्रोसेस पहा म्हणल्या, येतात का नाही. त्याच्यानंतर सुरतपर्यंत आपले पॅटर्न गेलेले आहेत. त्याच्यानंतर बरेच मुंबई, दिल्ली, तर मुंबई, पुणे तर ही तर कंटिन्यू चालतच असतात ऑर्डर जी आहे ती. पण मी सांगते तुम्हाला परफेक्ट तुमचे पॅटर्न घेतल्याच्या नंतर ब्लाऊज जे आहेत ती कस्टमरचे असो तुमचे असतो, फक्त मी ज्या पद्धतीने जी काही प्रोसेस सांगितलेली ती प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आहे आणि व्यवस्थित अशी तशाच पद्धतीने त्याची प्रोसेस करत राहायची आहे. त्या पद्धतीने केले की अगदी तुम्हाला बिनधास्त ब्लाऊज कटिंग घेतल्याच्या नंतर ब्लाऊज शिवता येईल. आणि नवीन ब्लाऊज शिवायला शिकला असताना तुम्हाला बेसिकमध्ये शिक्षण झालेलं असेल, तुम्हाला मापे व्यवस्थित घेता येत नसतील, हे सर्व जे काही प्रश्न आहेत ते पॅटर्न घेतल्याच्या नंतर सर्व तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत. फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवरून फिटिंग जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर तुमचं शोल्डर उतरणार नाही किंवा गळा तुमचा व्यवस्थित बसणार, हे सर्व काही जे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की पाहायचे आहेत, जेणेकरून मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पॅटर्नबद्दलचे, तर तेही तुम्ही पाहायचे आहेत. तर नवनवीन व्हिडिओ ज्या ताई पाहत आहेत त्यांना माहिती नाही आहे, त्याच्यासाठी नवीन ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण कन्फ्यूज होऊन येते, त्यांनाही व्यवस्थित अशी माहिती पोहोचली पाहिजे. किंवा मागील ज्या कोणी मैत्रिणी असतील त्यांना घ्यायची इच्छा आहे, पण काय प्रूफ आहे, काय क्वालिटी आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी आजचा डेमो तर दाखवलेच आहे. अगदी परफेक्ट आहे. तुम्ही मी आहे तशी दिसण्यावरून तुम्ही खरंच जाऊ नका, कारण मी साधं सिंपल राहते. फॅशन म्हणजे असं फॅन्सी राहत नाही, मी आहे अशी साधी सिंपल राहत असते. तर बऱ्याच मैत्रिणींना वाटतो की ताई तर अशा साधे सिंपल आहेत, पण काहीतरी पैशासाठी करत असते आणि असं तसं काही सुद्धा नाही.
फक्त मला ज्या महिलांना गरज आहे पॅटर्नची त्या महिलांपर्यंत फक्त मला जायचं आहे, एवढाच माझा उद्देश आहे. तर तुम्ही त्याच्यातूनही ऑप्शन तुम्हाला सांगितलेला आहे की तुमचा जो साईज आहे, तुमची साईज जी आहे त्या साईजचा तुम्ही पॅटर्न ऑर्डर करू शकतात. आजपर्यंत कुणीसुद्धा तुम्ही खूप सारे यूट्यूबर आहेत त्यांचे जाऊन चेक करून पाहू शकतात. त्यांनी कधीच कुणाचे म्हणजे असं मला ऐकण्यात आलेलं आहे की कॉलसुद्धा उचलत नाहीत. पण मी तुमचे कॉल उचलत आहे. तुम्हाला कधीही अडचण येऊ द्या, मी त्याचा अडचण जे आलेली आहे त्याचा प्रश्न तुमचा जो आहे तो सॉल्व्ह करत राहणार आहे. जेणेकरून जास्तच मी काही बिझी असेल त्यावेळेस मग माझ्याकडून नाही उचलणं झाला तर पण मी नंतर तुम्ही कॉल करून विचारू शकतात. तर ही सर्व काही मी प्रोसेस करेन. मला जर विक्रीच करायची असते तर मी तुम्हाला इतक्या काही ऑप्शन जे आहेत ते दिले नसते. तर तुम्ही तुमच्या साईजची चेक करण्यासाठी एक साईज घेऊन पाहू शकतात. परफेक्ट बसतात का नाही 3 प्रकारचे ब्लाऊज तुम्ही शिवून पाहू शकतात. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स टक, फोर टक्स हे 3 प्रकारचे ब्लाऊज जे आहेत ती तुमच्या एक साईजमध्ये येत असतात. त्याची प्राईस तुम्हाला सांगणार आहे फक्त ₹350 आणि त्याचा पेपर जो आहे तो कोणता देणार आहे ती व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला पेपर कोणता देत असते मी तेही सांगणार आहे. सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवर देणार आहे. तर तुम्हाला कॉल करायचा असेल तर त्यावेळेस जास्तच काही समजलं नसेल त्यावेळेस तुम्ही कॉल करायचा आहे. इतर वाईज तुम्हाला व्हॉट्सअपला सर्व प्रश्नांचे रिप्लाय दिले जातील. व्हॉट्सअप नंबर तर माझा हाच आहे. तुम्हाला ऑनलाईन शिकायचं असेल तर ऑनलाईन शिकायला माझ्याकडे जे यूट्यूबवर मी जे शिकवलेलं आहे ती पद्धत माझी वेगळी आहे. ऑनलाईनच्या आणि ऑफलाईनच्या विद्यार्थिनींना जे शिकवते ती पद्धत माझी वेगळी आहे. क्लास जर केला तर तुम्हाला कुठलाच प्रश्न पडणार नाही. अगदी परफेक्ट तुम्ही घरी बसून ब्लाऊज तुम्हाला जवळपासच्या मैत्रिणींनी किंवा तुमच्या घरातल्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही ऑनलाईन क्लास करून एवढे परफेक्ट ब्लाऊज कशा पद्धतीने शिवू शकायलात. तर असे तुमच्या घरच्यांना किंवा जवळपासच्यांना प्रश्न पडले पाहिजेत. या पद्धतीने मी ब्लाऊज जे आहे ती शिकवत असते. तर नक्की तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर पुढील बॅच जी आहे ती आपली 1 तारखेपासून चालू होणार आहे. तोपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवायचे आहेत. फी वगैरे किती आहे ॲडमिशन घेण्यासाठी इथे हाच नंबर आहे आपला. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपला जॉईन केले जातं. लाईव्हमध्ये मी तुम्हाला शिकवली जाते. हा जो आहे तो व्हिडिओ आहे पण तो जो आहे तो तुम्हाला मी समोर दिसत असते, तुम्ही मला समोर दिसतात. मी जे काही तुमचा प्रश्न असेल ते मी लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवत असते. तर त्याच्यासाठी तुम्ही घरी बसून अगदी परफेक्ट ब्लाऊज जे आहे ती शिवायला शिकता असा माझा उद्देश आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण पेपरची क्वालिटी चेक करणार आहेत आणि पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज जो आहे तो 40 छातीचा ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा आहे तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर एक राहून गेलेलं आहे की माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब का करायचं आहे तर सबस्क्राईब आपल्याला याच्यासाठी करायचं आहे मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचत असतात, नोटिफिकेशन येत असतं, त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाईक का करायचं आहे तर लाईक प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आहे की लाईक याच्यासाठी करायचं आहे. आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ आलेला आहे तर तो जो व्हिडिओ आहे तो बाकीच्या महिलांपर्यंत ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांपर्यंत गेला पाहिजे. त्याच्यासाठी लाईक करायचं आहे आणि शेअर करू शकतात कुणासोबतही तुम्ही, म्हणजे तुमची मैत्रीण असो, बहीण असो, जे कोणी आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मैत्रिणींनो पाहू शकतात इथे मी 3 क्वालिटीची जी आपले पेपर आहेत ते आज खास तुमच्यासाठी मी तुम्हाला इथे डेमो दाखवणार आहे. क्वालिटीचा कोणता आहे किंवा वॉटरप्रूफ कोणता आहे हे सर्व तुम्हाला अशा पद्धतीने मी इथे पेपर जे आहेत ते घेतलेले आहेत. याच्या साईजचे पॅटर्नही घेतलेले आहेत. ज्या त्या पॅटर्नचं म्हणजे क्वालिटी जी आहे त्याचा मी पॅटर्न पण घेतलेला आहे. पाहू शकतात इथे हा 40 साईजचा पॅटर्न आहे. याच्यावरून मी कस्टमरचं ब्लाऊज जे आहे ती हा ब्लाऊज मी कट करणार आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे की कशा पद्धतीने मी मापे ठेवून कटिंग केलेलं आहे ब्लाऊजवरून मापे घेऊन. तर हे जो आहे तो 40 छातीचा मी ब्लाऊज कट करणार आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार. आता हा आहे आपला पिवळ्या कलरचा कार्ड सीट पेपर जो आहे तो आहे आणि हा जो आहे तो आर्ट पेपर आहे. तर याचाही मी पॅटर्न घेतलेला आहे आणि आपला हा जो पेपर आहे तो घेतलेला आहे. आता तुम्हाला मी इथे पाणी यूज करून दाखवणार आहे आणि हा जो आहे तो प्लास्टिकचा आहे. तर हा जो आहे तो वॉटरप्रूफ आहे. हा जो घेतलाय तर याच्या क्वालिटी जी आहे ती तुम्हाला 3ही क्वालिटी मी आज डेमो दाखवणार आहे लाईव्ह मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तुम्हाला ज्या साईजची पॅटर्न पाहिजे ती तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकता. आता अगोदर आपण कार्ड सीट पेपर पाहूया.
आता इथे मी पाणी टाकणार आहे. तर इथे मी पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये आणि इथे मी याच्यावर पाणी टाकणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने याच्यावर मी पाणी टाकलेलं आहे. आता मी नंतर याच्यावरही पाणी टाकून ठेवणार आहे. हे पहा, या पद्धतीने मी याच्यावरही पाणी टाकलेलं आहे, याच्यावरही पाणी टाकलेलं आहे आणि हा जो आहे तो वॉटरप्रूफ असल्यामुळे मी या पॅटर्नवरच पाणी टाकणार आहे. पाहू शकता. तर याच्यावर तुम्ही पाणी टाकलं तर काहीच होणार नाही, म्हणजे काहीच होणार नाही. ह्याची क्वालिटी एकदम छान आहे. तर आता इथे मी 5 मिनिटं, अगदी 5च मिनिटं तुम्हाला 3 पेपर जे आहेत त्यांचे काय रिएक्शन आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर कार्ड सीट पेपर आहे त्याची काय, म्हणजे 5 मिनिटं जर पाणी पडलं तर काय होऊ शकतं. आर्ट पेपर आहे याची क्वालिटी 5 मिनिटं पेपरवर पाणी पडलं तर काय होऊ शकतं. आणि हा प्लास्टिकचा जो आहे त्याच्यावर 5 मिनिटं पाणी पडलं. हा जो पेपर आहे तुम्ही दिवसभरही पाण्यात ठेवा, याला काहीच होत नाही, एवढी गॅरंटी आहे या पेपरची. फक्त तुम्ही कात्रीने लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून लहान मुले असतील तर फक्त कात्रीचा त्यांनी जर यूज केला तर तो पेपर फाटू शकतो. तर वॉरंटीचा जो आहे ना तो खूप छान मध्ये आहे. राहिला प्रश्न तुमचा, मी अगोदर तर बोललेलेच आहे, पण तुमच्या समोर मी हा जो आहे ना 40 साईजचा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला तुमच्या समोर कट करून दाखवणार आहे. या पेपरवर कटिंग करून, कुठलीही असो, ही पेपर असो, ही पेपर असो, ही पेपर असो, कटिंग मध्ये सेमच तिन्ही पॅटर्न मिळणार आहे तुम्हाला. आणि फक्त तुम्हाला क्वालिटी आणि प्राइस वेगळी वेगळी मिळणार आहे. तर त्याच्यावर मी तुम्हाला असं सर्व काही माहिती जी आहे ती व्यवस्थित अशी तुम्हाला पोहोचली पाहिजे. तर क्वालिटीचा कोणता आहे, विदाउट क्वालिटीचा कोणता आहे, किंवा एकदम भारी क्वालिटीचा कोणता आहे, हे सर्व तुम्हाला डेमो आज दाखवणार आहे. तर पाहू शकतात. आता इथे मी हा जो आहे कार्ड सीट पेपर, तर हा मी पुसून घेते पाणी आता. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी हा पुसून घेतलेला आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने हा पुसून घेतलेला आहे. आता हा पहा, हा तुम्हाला पूर्ण ओला झालेला दिसणार आहे. पाहू शकतात इथे जर थोडंसं ओला झाला आणि थोडं फाडलं तर हा खराब होणारा आहे, कारण हा लगेच फाटणार आहे पेपर. हे पहा, लगेच फाटणारा हा जो आहे तो कमी प्राइसचा आहे. तर हा पण घेतला तुम्ही तरी पण तुम्हाला ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे या पेपरची. त्याच्यानंतर आता हा पेपर मी साईडला ठेवते आणि आपल्याला आर्ट पेपर जो आहे तो घेऊता. तर पाहू शकतात 5 मिनिटं ठेवला तर हा खराब होणार आहे. हा पण आपला पेपर जो आहे तो खराब होणार आहे. पाहू शकतात या पेपरनं ओल धरलेले आहे, पण जास्त काही खराब होणार नाही. इथे थोडंसं पाणी पडलं आणि तुम्ही पुसून जर घेतलं 5 मिनिटं न ठेवता, अगदी 1 सेकंदात 2 सेकंदात जर पाणी ठेवलं तर हा तुम्हाला पूर्ण मी पुसून घेतलेला दिसत असेल. तर पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं अगदी नकळत तुमच्या डोळ्याची पापणी लावताच जर पाणी पडलं तर हा पेपर तुम्ही पुसून घेतला तर याची क्वालिटी तुम्हाला पाहू शकता. लगेच हा वाळून जाणारा आहे. तसा हा पेपर लगेच वाळून जाणारा नाहीये. कार्ड सीट पेपर जो आहे तो लगेच वाळून जाणारा नाही, याला थोडा वेळ लागतो. अशा पद्धतीने उन्हात ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला हा पेपर उन्हात ठेवायचा आहे. उन्हात वाळल्याच्या नंतर हा पेपर तुम्हाला अशा पद्धतीने लगेच तयार होणार आहे. फक्त क्वालिटी त्याची थोडीशी चेंज होईल. त्याच्यानंतर हाही पेपर 5 मिनिटं ठेवलं पाणी तर हे अशा पद्धतीने पूर्ण पाणी जे आहे ते आतमध्ये मुरल्या जातं. पाहू शकतात खालच्या साईडने, तसंच यालाही खालच्या साईडने व्यवस्थित असं जास्त काही मुरले जात नाही. त्यानंतर थोडं जर पाणी पडलं तर इथे तुम्ही पुसून घेतलं तरी पण चालतंय. लगेच तुम्हाला आहे असा पॅटर्न भेटणार आहे. हा आहे आपला आर्ट पेपर, हा आहे आपला कार्ड सीट पेपर. तर नावे जे आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. आता हे दोन्ही साईडला ठेवते. आता इथे हा प्लास्टिकचा घेतलेला आहे. तर प्लास्टिकचा जो आहे याच्यावर तुम्हाला पाणी आहे तसं दिसणार आहे. पाहू शकता याचं पाणी काय झालेलं आहे, आपलं मुरलेलं नाहीये. तर हा पुसून घेतला तर हे पहा अशा पद्धतीने जर पुसून घेतलं तुम्ही तर पाणी सुद्धा पुसलं जात नाही. इतका क्वालिटीचा पेपर आहे, भारी क्वालिटीचा आहे. तर तुम्ही या पद्धतीने जर घेतला ना हा पॅटर्न
तर तुम्हाला कायमस्वरूपी पॅटर्न ठेवून घ्यायची, म्हणजे डबल मागवायची गरज लागणार नाही. हा पहा क्वालिटी जे आहे. आणि त्याच्यात म्हणताना तुम्ही परफेक्ट बसतात का नाही, तर अगदी परफेक्ट बसतात. कारण थोडंसं तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घेऊन फिटिंग वगैरे व्यवस्थित जर केली तर तुम्हाला हा पॅटर्न जो आहे कुठलाही साईज असो, फक्त आपली कटिंग सेम आहे, फक्त आपल्याला क्वालिटी चेंज येणार आहे. तर याच्या प्राइस वगैरे तर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे सर्व काही. कारण व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तुमच्या घरपोच पॅटर्न आपले जे आहेत ती मिळत असतात. तर मैत्रिणींनो, तर हे तुम्हाला इथे क्वालिटी जे आहे ते आज दाखवलेले आहेत. काय कोणत्या क्वालिटीचा पेपर काय होऊ शकतो, कोणत्या क्वालिटीचा पेपर त्याची रिझल्ट काय आहे ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. पाहू शकतात अशा पद्धतीने. हा पेपरही खूप छान आहे, हा पेपरही खूप छान आहे, हाही पेपर खूप छान आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित सांभाळण्याची गरज आहे. तर हे आता मी हे साईडला ठेवून देणार आहे आणि तुम्हाला ब्लाऊज पीस कशा पद्धतीने कट करायचा आहे तेही तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. ब्लाऊजवरून मापे घ्यायचे आहेत आणि कट करायचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की कार्ड सीट पेपर, आर्ट पेपर आणि प्लॅस्टिक पेपर हे 3 क्वालिटीचे आपले पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. पाहू शकता. आता हा आहे आपला प्लॅस्टिकचा व्हाईट कलरचा जो आहे तो आर्ट पेपर आणि हा जो आहे तो कार्ड सीट पेपर. आता कुठलाही साईज असो, पण मी इथे कार्ड सीट पेपरचा वर होता म्हणून हा पेपर 40 साईजचा घेतलेला आहे. आणि हे जे आहे ते आर्ट पेपर आणि प्लॅस्टिक पेपर हे साईडला ठेवून देणार आहे. आणि आपल्याला आता हा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता इथे पाहू शकतात हा घेतलेला आहे, मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. याच्यावरून मापे अगदी तुम्हाला कमी मापामध्ये कशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करू शकता ते इथे तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, छातीचं माप घ्यायचं आहे. सेट घेतलेला आहे तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजचा जो माप आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा आहे. ज्या साईडने आपण चौथा भाग चेक करत असतात, आता इथे मी ज्या साईडने हुके लावलेले आहेत त्या साईड पासून ती मोंड्यापर्यंत व्यवस्थित असं चेक करून घेतलेलं आहे. पाहू शकता तिथे 10 भरत आहे, म्हणजे आपला हा 40 साईज आहे. चौथा भाग आपला किती येणार आहे, 10 येणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला उंची जी आहे ती चेक करायची आहे. आपल्याला शोल्डर पासून कमरेपर्यंत उंची घ्यायची आहे. तर पाहू शकतात इथे तयार उंची जी आहे ती 13.5 आहे. तयार उंची किती आहे, 13.5. आता आपल्याला हा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पॅटर्नची उंची कशा पद्धतीने चेक करायची आहे, कमी जास्त असेल तर कशा पद्धतीने त्याला कमी जास्त करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे. 80 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज आहे आणि 40 साईजचा तुम्ही ब्लाऊज जो आहे तो कट करून घेऊ शकतात व्यवस्थित असा. आता आपण हा पॅटर्न जो आहे तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा अशा रीतीने पाठीचा पार्ट जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि पॅटर्नची उंची किती आहे हे चेक करायचं आहे. तर पाहू शकतात मैत्रिणींनो, आता हा पॅटर्न जो आहे तो आहे आपला तयार 14 इंचाचा आणि आपण एक्स्ट्रा 1 इंच घेतलेला आहे. टोटल 15 उंचीचा हा पॅटर्न आहे. ज्या महिलांची 14 उंची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. आता आपल्याला 13.5 उंची करायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला मायनस करायचा आहे ब्लाऊजवरून मापे घेतली तर. आता 40 साईजचा आहे आणि या महिलांसाठी ना 14 इंच परफेक्ट ब्लाऊजची उंची जी आहे ती अगदी परफेक्ट बसत असते. त्याच्यामुळे मला कस्टमरने सांगितलेलं नाहीये, पण उंची वाढवल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम झाला होता आपला आणि उंची कमी असेल त्यावेळेस काय होतं ती, तर मी आहे असा ठेवणार आहे. पाहू शकतात. आणि कमी जर करायचं असेल तुम्हाला तर त्यावेळेस काय करायचं आहे, हाईटला कमी असतील त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून खालच्या साईडने कमरेच्या साईडने व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा साईड पीस जो आहे तोही तुम्हाला व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे. पाहू शकतात साईडचा जो भाग आहे तोही व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. आता इथपर्यंत घेतलेला आहे आपण. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला पाठीचा पार्ट साईडला असा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर 13.5 उंची करायची असेल तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागते. तर आपल्याला 13.5 प्लस 1 इंच 14.5ची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे खालच्या साईडने. आणि इथे मार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला हा पॅटर्न जो आहे तो इथे अशा पद्धतीने ठेवून तिथे तुम्हाला उंची जी आहे ती कमी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, पाठीमागलची उंची तुम्हाला चेक करायची आहे. आता इथे 14.5 करायची असेल, तुम्हाला 14.5 करायची असेल तर आपल्याला उंची किती लागणार आहे, शिलाईसाठी 1 इंच. टोटल आपल्याला 15.5. 15 वर इथे मार्किंग करायचं आहे. आणि इथे जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला हा पॅटर्न अशा रीतीने ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला खालच्या साईडने मार्किंग केलं
की तिथे तुम्हाला पॅटर्न ठेवून रेषा जी आहे ती कमी करायचं आहे आणि ज्यावेळेस वाढवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला शोल्डरच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पॅटर्न खाली किती वाढलेलं आहे, ही उंची किती आहे, आता 1 इंच आपला खालच्या साईडने वाढवलेला आहे आपण. ज्यावेळेस तुम्ही वाढवतात त्यावेळेस खालची साईड जी आहे किती वाढलेली आहे हे टेपने चेक करायचं आहे. कारण आपल्याला हा जो साईड पीस आहे, साईड पीस तुम्ही ज्यावेळेस पुढे कट करताना त्यावेळेस तुम्हाला खालच्या साईडने तेवढंच अंतर टेपच्या साह्याने मोजून घ्यायचं आहे. आता आपण काय केलेलं आहे, तुम्हाला कमी कशी करायची आणि जास्त कशा पद्धतीने करायचे हे दोन्ही सांगितलेलं आहे. आता हे मी व्यवस्थित असं ठेवून पाठीमागलची गळ्याची उंची जी आहे तीही चेक करणार आहे. आता पाठीमागलची गळ्याची उंची काय करायचं आहे, आपल्याला तयार जिथे आहे आपला तिथपर्यंत आपल्याला, आता याचा त्यांनी खूप ब्रॉड मध्ये गळा आहे, डीप नेक मध्ये आहे, तर त्यांनी मला कमी करायचा सांगितलेला आहे. तर आता इथे मी काय करणार आहे, शोल्डर पासून ते जिथे आपला ब्लाउजचा गळ्याचा आकार आहे तिथपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घेऊ शकता. तर हा गळा आहे आपला 10.5चा. कितीचा आहे, आता इथे 10 आलेला आहे आणि इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा खाली आहे. तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर ठेवलं तर 10.5चा तयार आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर 11चा होणार आहे. तर आपण काय करणार आहे, 10चा घेणार आहेत आणि 9.5चा तयार करणार आहेत. म्हणजे आपल्याला किती कमी करायचं आहे, आपल्याला 1 इंच गळ्याची पट्टी जी आहे ती कमी करायची आहे. पाठीमागलचा गळा जो आहे तो अशा पद्धतीने तुमच्यावर डिपेंड राहणार आहे की कशा पद्धतीने पाठीमागलचा गळा जो आहे तो कमी करायचा आहे. तर इथे मी किती घेणार आहे, 9.5 प्लस अर्धा इंच 10चा आपण परफेक्ट हा पॅटर्न आपला आहे. पाहू शकता तुम्हाला या मागलची पट्टी जी आहे ती एवढी जास्त आहे. तर अशा पद्धतीने आपली आहे अशी पॅटर्नची उंची जी आहे ती आपण पाठीमागलच्या गळ्याचेही ठेवून अशा रीतीने आपण चेक करणार आहे. तुम्हाला गोल गळा कट करायचा असेल तर तुम्ही गोल गळाही कट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला दुसरा आकार द्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण या साईडने उंची या पॅटर्नची काय केलेली आहे, आपण आहे असे ठेवलेले आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला कमी करायचे आहे त्यावेळेस तुम्हाला कमी करताना पण हा भाग आपण इथं किती कमी केलेला होता अगोदर तितकाच भाग आपल्याला साईड पीसचाही कमी करायचा आहे आणि वाढवल्याच्या नंतर आपल्याला जितका भाग वाढवला होता तितका भाग आपल्याला या साईडने खाली वाढवून घ्यायचा आहे. आणि बाकीच आपल्याला मोंडेच्या साईडने किंवा पुढचा गळा जर असेल तर त्यावेळेसही कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे तेही तुम्हाला इथे सांगणार आहे. पाहू शकता आता मी आहे असा वाढवून घेतलेला आहे. आता तुम्हाला मागे जशी उंची वाढवली तशी उंची वाढवायची असेल तर तुम्हाला टेपनं इथे मोजून घ्यायचं आहे आणि इथे साईड पीसचा वाढवून घ्यायचा आहे. कमी करायचा असेल तर तुम्हाला इथला भाग जो आहे तो आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही कमी करून घ्यायचा आहे. तर पुढच्या साईड पीसचाही तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढील गळा जो आहे तो कमी करायचा आहे. आता इथे ज्या साईडने आपली कटोरी आहे, आता इथे कटोरी जॉईंट केलेली आहे. तर नेहमी सांगत असते की मी पुढचा गळा कशा पद्धतीने चेक करायचा आहे. तर शोल्डर पासून जिथपर्यंत आपली कटोरी जॉईंट झालेली आहे तिथपर्यंत आपल्याला टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. पाहू शकता तर अशा पद्धतीने ठेवून घेतल्याच्या नंतर इथे 4.25 भरत आहे. किती भरत आहे, 4.25. आता इथे आपल्याला व्यवस्थित असा पुढचा जो गळा आहे तो घ्यायचा आहे. आता इथे 4.25, इथे किती आहे आपलं, इथे येणार आहे 4.25. शिलाईसाठी आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी लागणार आहे अर्धा इंच आणि शोल्डर जॉईंट करण्यासाठी लागणार आहे अर्धा इंच. मग आपल्याला इथे किती आलेलं आहे पाहू शकता. इथे आपल्याला अशा पद्धतीने आपण इथे 0.5 इंच कमी केलेलं आहे. अशा रीतीने आपल्याला उंची जी आहे ती चेक करायची आहे आणि हा गोल आकार जो आहे तो इथे द्यायचा आहे. पाहू शकता इथून आपला आकार इथे आलेला आहे. आता तुमचा पुढे गळा जास्त करायचा असेल, तुम्हाला इथे 4 असेल तयार, 4.5 असेल तर तिथे मार्किंग करायचं आहे आणि तिथून खाली आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. शिलाईसाठी जो कपडा लागत असतो तो आपल्याला खालच्या साईडने अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे. तसंच आपल्याला आता हे आहे आपलं पुढच्या गळ्याची उंची कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला कुठलाच प्रश्न पडला नाही पाहिजे. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी घ्यायची आहे. तर आता आपल्याला कटोरी जी आहे ती खालच्या साईडने अगोदर आखून घेणार आहे जेणेकरून आपल्याला डबल 3 पीस कटोरी जी आहे ती कट करायची आहे. म्हणजे बॉम्बे कटोरी म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीने आपण खालच्या साईडने आखून घेतलेला आहे. हा जो भाग आहे तो आपला सरळ ठेवलेला आहे. आता मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे वर सरकवून, जेणेकरून आपल्याला टक्स जो आहे तो जॉईंट करायचा आहे मध्यभागी. त्याच्यामुळे आपण बॉम्बे कटोरी करणार आहे सिंगल कटोरी पासून. तर आता इथे मी अशा पद्धतीने ही कटोरी जी आहे ती आखून घेतलेली आहे. तसंच आपल्याला आता या साईडने घ्यायची आहे बाही कटिंग करून.
आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी तुम्हाला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जी आहे ती ठेवून घेणार आहे. आणि हे पहा, या साईडने आपण क्रॉस पट्टी जी आहे ती ठेवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे घ्यायची आहे बाही कटिंग करून. आता बाही काय करायचं आहे आपल्याला, ब्लाऊज जो आहे ब्लाऊजच्या बाहीवरून माप जे आहे ती घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये काय चेंज करायचं आहे तेही सांगणार आहे. तर इथे पाहू शकता तयार बाही किती आहे, 6 आहे. आता हा पॅटर्न कितीचा आहे हे चेक करायचं आहे. तर हा 6.5चा आहे. तर अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन होतो, पण आपल्याला दुमडपट्टीसाठी 1 इंच एक्स्ट्रा लागतो. तर आपल्याला 7.5चा पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, या साईडने 1 इंच जी पुढचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने 1 इंच ठेवायचा आहे. आणि इथे मागेलच्या साईडने आपल्याला 7.5 जो आहे पॉईंट तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. पुढच्या साईडने पूर्ण साईडने आपल्याला 1 इंच पाहिजे. आता इथे कमी जास्त आहे, मागे पुढे कपडा आहे, त्याच्यामुळे मी इथला जो कपडा आहे त्याच्यावर मार्किंग करून घेणार आहे. आणि मोंड्याच्या साईडने आपल्याला काहीच करायचं नाही, कमी जास्त आपल्याला फक्त पुढच्या साईडने करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा आखून घेतलेला आहे. पाहू शकता या पद्धतीने हा भाग जो आहे तो आखून घेतलेला आहे. आता हे आपण कट करून घेणार आहे. इथे कमरपट्टी निघू शकते, इथे तुमच्या गळ्याच्या पट्ट्या निघू शकतात, इथे काजी बटन पट्टी निघत असते. आता हे पूर्ण कट करून घेणार आहे. तर पाहू शकतात मैत्रिणींनो, आता याच्यामध्ये मी गळ्याच्या पट्ट्या, कमरपट्टी हे सर्व पट्ट्या ज्या आहेत ती काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो ब्लाऊज पॅटर्न वापरून कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचा आहे अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तर माहिती सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने तुम्हाला जर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर खाली नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला तर मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या.